मी होणार सुपरस्टार, आवाज पुन्हाचा महाराष्ट्राचा पहिल्या पर्वाचा पृथ्वीराज हा विनर आहे. तुमच्या सर्वांच्या आशीर्वादानं आणि मी मराठी पाऊल चाललो त्याला आता 16 वर्ष झाली. अखंड गीत गायनी जरी झाला माझा अंत, पुन्हा जन्मुनी गात म्हणावे महाराष्ट्राचं गीत, त्या महाराजांचं गीत. माझा श्वास शाहिरी आहे, माझं जगणं शाहिरी आहे, माझं बोलणं शाहिरी आहे, माझं चालणं सुद्धा शाहिरी आहे. अट्टहास केला आहे. आपल्यासमोर आता सादर होणार आहे आई जगदंबेचा गोंधळ. शाहिरांचा पोशाख असतो. मी आपल्यासमोर एक शिवगीत सादर करणार आहे. या गीताचे कवी आहेत सिंहललकार शिवशाहीर बाबासाहेब देशमुख यांनी लिहिलेलं आहे. ते गीत मी आपल्या समोर सादर करतोय. आशीर्वाद असावा. अतिशय साऊंड सिस्टीम छान आहे बरं का. साऊंड दादा आणि या मंडळाला बघा हात जोडले सर्व म्हणजे धारकरी वारकरी. तुम्हाला साष्टांग दंडवत, रामकृष्ण हरी, जय शिवराय. एकदा साऊंडसाठी जोरात टाळी वाजवा. चिंता लागली होती साऊंड कसा आहे कोणास ठाऊक. कारण कलाकार किती चांगला असला कुठं उंचीवर न्यायचं का मध्येच ठेवायचं ते बटन तुमच्या हातात असतं. साऊंड सुंदर आहे. आणखी एकदा नाही टाळी वाजवा. लग्न झाले का व्हायचं? तुम्हाला असं काय झालं मौली? आता पोरांना पोरीच मिळेल ना. लय वांद झालंय. शिस्तीत सुंदर शिस्तीत जाऊ द्या. असे हळू 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 हळू. एकदा या वादकांसाठी टाळी वाजवा. मी किती मोठा असतो तर मी एकटा काय करू शकत. रेसिपी करताना जेवढी चटणीला किंमत नाही, कोथिंबीर टमॅटो तेवढीच किंमत मिठाला पण असते. आणि मग ती बाई त्याला म्हणतात सुगरण. जसे त्या काळात शिवरायांचे मावळे होते, हे मावळे आहेत म्हणून मी मराठी पाऊल पुढे गेलो आणि त्याचा विनर झालो. माहीत त्यामध्ये शाहीर देवानंद माळी मोठा झाला नाही, मी मोठा नाही, मज पामराशी काही थोरपण पायीचे वाहन. यामध्ये महाराज मोठी झाली ती शाहिरी. आणि म्हणून पुन्हा दुसऱ्यांदा मी गेल्या आठवड्यात दुबईला जाऊन आलो. हा तुमचा आशीर्वाद आहे, रसिकांचा आशीर्वाद आहे आणि महाराजांची कृपा आहे आणि आई वडिलांची पुण्याई आहे. कशाला जातो दूर, तुझं गावच पंढरपूर. त्या मुलानं ठरवायचं आहे, युवकानं आईची आणि वडिलांची सेवा केली की रामेश्वर, काशी, पंढरपूर आईच्या वडिलांच्या पायावरती आहे. बाबा आई वडिलांची सेवा कर. बस आजचा कार्यक्रम पार. राजपुरुष है राजपुरुष है शिव प्रभु राजे.
पण भाजीमधला मसालाच आहे. मला जर 15 दिवसानं बघितला तर सगळी चांदीवर का राजपुरुष है शिवप्रभू राजे वाढत्यांचे मी गाईन माझ्या राजाची शिवगीतांजली गाई अक्षर कळलं पाहिजे. बरोबर ना माहिती काका बरोबर गणित म्हणून वाद्य बारीक पाहिजे. काय होतं वादकाला ग्रुप येते ग्रुप लय बेकार एकदा का ग्रुप आले की मग काय करणार पण कमी पाहिजे बारीक अजून बारीक अजून बारीक. शिवनेरी वर बाळ जन्मला 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 हिंदू धर्माच्या रक्षणाला बाळराजा जन्माला आलेला आहे. त्या शिवनेरी किल्ल्यावरती पन्नाही बांधलेला आहे माई. आणि आता या बाणाचं नाव ठेवायचंय. बाया बापड्या नटून फटून आल्या. शिवनेरीवर पाळणा बांधला शिवनेरीवर पाळणा बांधला शिवनेरीवर पाळणा बांधला. एक कडव म्हणा माई आणि जरा पुरुषांनी ताड बसा अंगास जरा ताड बसा थोडा वेळ. शिवनेरीवर पाळणा बांधला दोनदा म्हणायचं माई आई. शिवनेरीवर पाळणा बांधला वा वा. रेशमाची दुर्त्याला इकडे आमची माऊली रेशमाची दुर्त्याला क्या बात है महाराज. आता
आता युद्ध करूया, कारण आजकाल युद्धाशिवाय चालतच नाही. करूया ना युद्ध. कुणा कुणाचं मत हातवरती करा तुमचं. रेशमाची दोरी आमचे धारकरी म्हणते ताड बसा, नीट बसा. शिवनेरी मला पाळला बांधला, टाळी टाळी. आता हीच टाळी पडायचं नाही. हात वरती करून महाराष्ट्रासाठी जोरा वाद्यवारी. शिवनेरी मला पाळला बांधला, रेशमाची दोरी त्याला, रेशमाची दोरी त्याला. तुमच्या पायाचा दास साष्टांग दंडवत तुम्हाला. धोका देते या शिवमाताई, कसं बरं वाटतंय का? पुन्हा कोणाला बरं वाटतं ते मी टाळ्या वाजवा त्यांचं. धोका देते या शिवमाताई, आजीची काय टाळी, किती आजी रंगली बघा. धोका देते या शिवमाताई, माताही. धोका देते या शिवमाताई, धोका देते या शिवमाताई, माताई राजपुरुषाची. धोका देते या शिवमाताई, माताई राजपुरुषाची.
माझ्या राजाची ही शिवगीतांजली गाईना जय भवानी जय श्रीराम काळे आपल्या समोर सुंदर असा आई जगदंबेचा गोंधळ ऐकायचा आवडेल ना आई माहिती ताई मी पुन्हा पुन्हा ताई का म्हणतो मला रक्ताची बहीण आहे नात्याची बहीण आहे पण जाईल त्या भागात जाईल त्या जिल्ह्यात जाईल त्या गावात अशा हजारो ताई मला भेटायला मिळाले हेच माझं मोठं भाग्य नाही तुमच्या चरणाचा मी दास आहे बहिणीची किंमत ज्याला बहीण नाही त्याला विचारा आणि भावाची किंमत ज्याला भाऊ नाही त्याला विचारा बहिणीला आईची किंमत कधी कळते बाबाची किंमत कधी कळते आणि म्हणून आता नाती जावा